राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसच उत्तर देतील, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशीही चर्चा. फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडणं मुश्किल, संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंकडे अंगुली निर्देश करत आरोप. तर क्षीरसागर यांचेच आंधळेशी संबंध असतील, धनंजय मुंडेंचा संशय. 2014 सालच्या बहुचर्चित इस्तर अनुया बलात्कार आणि खून प्रकरणी रिक्षाचालक चंद्रशेखर सानपची सुप्रीम कोर्टाकडून निर्दोष सुटका. सत्र आणि उच्च न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा रद्द. सिद्दीकी हत्या प्रकरणी झिशानच्या जबाबात 7 बड्या बिल्डरांचा उल्लेख. सिद्दीकींची मोहित कंबोशी फोनवरून चर्चा झाल्याचा डायरीमध्ये उल्लेख. तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल. बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झिशानच्या जबाबात ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचाही उल्लेख. ज्ञानेश्वरनगर पुनर्विकासासाठी परबांनी रहिवाशांची बैठक घेतल्याची माहिती. लॉरेन्स बिश्नोईच्या व्हिडिओने प्रेरणा, सिद्दीकी हत्याकांडातला आरोपी बब्बू सिंगची कबुली. लॉरेन्स भगतसिंगचा चाहता असल्यानं जवळीक झाल्याची माहिती. बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींविरोधात मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल. शुभम आणि प्रवीण लोणकर कटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण आणि वॉर्ड वर्गवारी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी. राज्यातील रखडलेल्या झेडपी, पालिका आणि मनपा निवडणुकांवर तोडगा निघण्याची शक्यता. महाविकास आघाडीतली धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर. इंदापूर, दौंड, बारामतीतली शिवसैनिकांची सुप्रिया सुळेंवर नाराजी. सुषमा अंधारेंनी फोडली वाचा. तर नाराजी आजच दूर करणार, सुप्रिया सुळेंचं एबीपी माझावर आश्वासन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून एसटी भाडीविरोधात राज्यभरामध्ये आंदोलन. अमरावतीत 40 आंदोलकांसाठी 100 पोलीस तैनात. तर डेपोबाहेर चक्काजाम. सोलापूर, कोल्हापूर, ठाण्यातमध्येही ठिय्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.